कामगारांचं दुःख कळण्यासाठी भाषण ठोकायची गरज नसते, तळमळ ही मनापासून असते. आणि हे बघ, विक्रमला तुमची काळजी वाटत नाही असं अजिबात समजू नका. तुमचं जग त्यांनीही जवळून पाहिलंय. आज सुद्धा तो राजेश शिर्के म्हणून ही नोकरी करत नव्हता, तर कामगारांचा विचार करणारी एक कंपनी आहे, त्यासाठी तो काम करत होता. मॅडम, लोकांना सांत्वनाची नाही मदतीची गरज आहे. तेवढी कधी देणार ना ते सांगा. आर्थिक मदत देऊन जखमा भरत नाही. जाऊ दे. आणि तरीही मला असं वाटतं ह्या विषयावर आपण एकदा बोललोय. उगाच बोंबाबोंब करू नका. आमच्या कामगारांना मदत मिळणार, लवकरच मिळणार. प्रत्येक वेळी तुमच्या फूल थापाला फसतो आम्ही. तुम्ही चुकीचं समजता प्रियदर्शनी. तेच तर आहे ना रणवीर राजे, सगळी चूक तर आमचीच आहे. म्हणून तर तुमच्याबद्दलही चुकीचा समज करून घेतला आम्ही आणि तुमच्या बोलण्यावरती सहज विश्वास टाकून बसलो. पण काय आहे ना, आम्ही जेव्हा जेव्हा तुमच्यावरती विश्वास ठेवला तेव्हा तेव्हा आमच्या विश्वासाला तडा जाईल असेच वागलात तुम्ही. आम्ही नाही तुमच्या मनात कुठली जागा निर्माण करू शकलो, पण एक वेडी आशा होती मनात. निदान स्वतःच्या सख्या धाकट्या भावासाठी तरी तुमच्या मनात थोडी तरी जागा असेल. पण आमची ही सुद्धा आशा खोटी ठरवलीत तुम्ही. तुम्ही स्वतःला आमच्या जागी ठेवून बघा, तुम्हाला आमचं म्हणणं पटेल. नाही पटवून घ्यायची इच्छा आमची आहे. सगळा दोष आमच्या माथी मारताय. लहानांच्याच हातच्या चुका होतात रणवीर राजे, पण त्यांच्या बाबतीत चुकण्याचा अधिकार मोठ्यांना नसतो. कारण मोठेपणा हा फक्त मिरवायचा नसतो, तो टिकवण्यासाठी कित्येक वेळेला अहंकाराचं ओझं उतरवून ठेवावं लागतं. आमच्या लेखी चूक ही चूकच असते, मग ती कोणाच्याही हातून का होईना. आम्ही त्यांना माफ करत नाही. आणि तरी जर तुम्हाला आम्ही दोषी वाटत असलो तर आम्ही तुमचं मत बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. आम्ही जे आहोत ते असेच आहोत. मालकांना आणि नोकरांना एकत्र घेऊन युनियन लीडर म्हणून आज इथवर आलोय. नाही ते सांगाय, पण ते पार्टीचा आवाज येतो. तुम्ही आपण इथं बसलो तर चालेल ना तुम्हाला? चालेल. सांगण्याची गोष्ट नाही हो, पण आज आपलं मीटिंग इकडे कशासाठी ते सांगा. जे काही घडलं ते योग्य नव्हतं. त्यात आमचे कामगार जीवानिशी गेलेत. त्यांच्या कुटुंबियांना मदत ही मिळालीच पाहिजे. ऑफकोर्स मिळालंच पाहिजे, मिळणार. ते तुमचं जे डिमांड आहे त्याच्याशी आम्ही अग्री करतो. नाही, आज विक्रमादित्याच्या बायकोला आणि भावाला भेटून आलोय आम्ही. त्यांना 3 दिवसाची मुदत दिली आहे. तुम्हालाही तेच सांगायचं होतं. वकील साहेब, आज आम्ही तुम्हाला पैसे देण्याचा प्रॉमिस केला होता, त्याप्रमाणे ही तुमची आतापर्यंतची फी. थँक्यू नीलराजे. विक्रमच्या केसचं आता पुढे काय होणार? म्हणजे उगाच खोटं आश्वासन देण्यापेक्षा मला जी शक्यता वाटतेय ती मी बोलून दाखवतो. बोला ना. विक्रमादित्य यातून निर्दोष सुटण्यापूर्वी त्यांना परत एकदा अटक व्हायची शक्यता नाकारता येत नाही. नाही वकील साहेब, काहीही झालं तरी विक्रमला पुन्हा अटक होता कामा नये. अटक टाळण्याचे माझेही प्रयत्न सुरूच आहेत, पण तुम्हाला ही आधी कल्पना देणं गरजेचं होतं. मी आता निघतो. पुढच्या तारखेबद्दल तुम्हाला नक्की कळवेन. थँक्यू. तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. बरं, आम्हालाही निघायला हवं आता. तुम्ही कुठे चाललात? शेअर ट्रान्सफर करण्याची काही प्रोसिजर करायची. जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर अकाउंटला पैसे जमा होतील.